माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? जर आवाज येत नसेल तर कृपया कमेंट करा. एक महत्त्वाची बातमी जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि ही बातमी आहे मागासवर्गीय आरक्षणाची. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं आहे. त्याला 3 बेस जे दिले आहेत त्या बेसनुसार हे आरक्षण नाकारलं आहे. एक तर मागास आयोगाचा रिपोर्ट बरोबर नाही. दुसरं, हे अधिकार केंद्राकडे आहेत, राष्ट्रपतींकडे आहेत, यामुळे ते नाकारलं. पण दुसरीकडे महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार जे आहे ते सरकार या मराठा आरक्षणामुळे एवढं चिंतेत आलं आहे की त्यांनी मराठा आरक्षणाबरोबर आता मागासवर्गीय आरक्षणच जे आहे ते रद्द करून टाकलं आहे आणि त्या प्रकारचे आदेश आणि GR त्यांनी काढलेला आहे. म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात एक जो असंतोष निर्माण होईल त्याच्यावर फुंकर काय किंवा त्याच्यावरचं लक्ष केंद्रित करून तो मराठा आरक्षणाचा, मराठा तरुणांचा, मराठा समाजाचा जो रोष आहे तो कमी कसा करता येईल म्हणून त्यांनी मागासवर्गीय आरक्षण जे आहेत, पदोन्नतीमधलं मागासवर्गीय आरक्षण जे आहे तेच रद्द करून टाकलं. बरं, रद्द करणं हा सरकारचा अधिकार आहे. सरकारकडे काही फॅक्ट्स येतात किंवा काही एक वातावरण तयार होतं आणि त्याच्यामुळे ते कुठलाही निर्णय घेऊ शकतात. पण मागासवर्गीय समाजाबरोबर खेळ करण्याचा प्रकार महाविकास आघाडीने केला आहे. तो अजितदादा पवार यांनी केला आहे, नाना पटोले असतील, नितीन राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, या महाविकास आघाडीने केला आहे. एक लक्षात घ्या की भाजपपेक्षा आमचं सरकार वेगळं आहे, सर्वांना न्याय देणारं आहे, अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आणि लोकांच्या हितासाठी आम्ही सरकार स्थापन करत आहोत. भले आमची विचारधारा वेगळी जरी असेल तरीसुद्धा आम्ही 3 पक्ष एकत्र येत आहोत आणि यासाठी हे सरकार जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि संविधानाचा आधार घेऊन हे सरकार स्थापन करण्यात आलं. पण या सरकारचा गोंधळ उडाला की काय, यांना नेमकं काय करायचं हे कळत नाही की काय. कोरोनाचं संकट असताना कोरोनाच्या संकटात कुठले विषय कशाप्रकारे हाताळायचे याच्या संदर्भात कुठलाही प्रकारचा समन्वय जो आहे तो पाहायला मिळत नाही की काय, असे अनेक प्रश्न उभे राहत आहे. आणि म्हणूनच अजितदादा पवार यांच्या घरासमोर आज मागासवर्गीय तरुणांनी निदर्शने केली. आझाद समाज पार्टी जी आहे त्यांच्या तरुणांनी निदर्शने केली आणि हे सगळं ज्या प्रकारे मागासवर्गीयांमध्ये असंतोष आहे, मराठा समाजामध्ये असंतोष आहे, धनगर समाजामध्ये असंतोष आहे की त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही आणि या सगळ्या समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आपण सरकार निवडून देतो, सरकार ते काम करत असतं. पण एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय करण्याची भूमिका एखाद्या सरकारने घेतली असेल तर ती अन्यायकारक असेल. सरकार हे समाजाला खुश करण्यासाठी नव्हे तर संविधानाने चालण्यासाठी असतं, हे निश्चित आहे. म्हणजे भारत सरकार जरी असेल ते संविधानाने चाललं पाहिजे, राज्य सरकार जरी असेल ते संविधानाने चाललं पाहिजे. इतकंच नाही तर महानगरपालिकेचे जे कायदे आहेत, नगर परिषदेचे कायदे आहेत, जो घटनेमध्ये अधिकार आहे, जो कायद्यामध्ये अधिकार आहे त्यानुसार चाललं पाहिजे. आता एक महत्त्वाचं, आता तुम्ही जर हेडिंग माझं पाहिलं असेल तर हेडिंग यासाठीचं आहे की अजितदादा यांच्यापुढे या सगळ्यांनी नांगी टाकलेली आहे आणि मागासवर्गीय समाजामध्ये असंतोष आहे. याचं कारण असं आहे की सोनिया गांधींनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं, हे तुम्हाला आठवत असेल. आणि या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, या पत्रामध्ये त्यांनी मागासवर्गीय समाजाचे जे घटनात्मक अधिकार आहेत त्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे, ते त्याला तुम्ही जपलं पाहिजे, अशा प्रकारचं ते पत्र होतं. आणि हे जे पत्र आहे हे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलं. म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष ते एखाद्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारचं पत्र लिहितात. याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी जे सरकार चाललं आहे त्यांचं कुठे ना कुठे दुर्लक्ष होत आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादा पवार जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते उपमुख्यमंत्री आहेत, ते एक मजबूत म्हणण्यापेक्षा स्ट्रेट फॉरवर्ड असलेले मंत्री आहेत आणि त्यांचा स्वभाव जो आहे तो अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने GR काढला. म्हणजे त्या समितीने कॅबिनेटला शिफारस केली, कॅबिनेटने GR काढला की पदोन्नतीमध्ये जे आरक्षण आहे ते आम्ही कायम ठेवू, त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. ही कधीची गोष्ट आहे, ही 3 ते 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.
त्या कमिटीची बैठक झाली, त्याचे मिनिट्स तयार झाले आणि त्या सगळ्या मिनिट्स वरून सरकारने एक GR काढला की मागासवर्गीय समाजामध्ये आरक्षण जे आहे पदोन्नतीचं आरक्षण दिलं जाईल. पण आता हाच आदेश, सरकारने काढलेला आदेश हा महाविकास आघाडीने 2 दिवसापूर्वी रद्द केलेला आहे आणि हा आदेश रद्द केला इथपर्यंत समजू शकतं. पण याच अनुषंगाने अनेक GR जे आहेत ते काढण्यात आले. तब्बल 4 GR जे आहेत ते या संदर्भात काढण्यात आले. बैठकीचे मिनिट्स तयार झाले. ते बैठकीचे मिनिट्स 3 महिने 2 महिने सुरू नव्हते. नितीन राऊत असतील, वर्षा गायकवाड असतील, जे इतर KC पाडवी असतील, आदिवासी म्हणजे SC ST हे जे आहे ते आदिवासी आणि अनुसूचित जाती जमाती वगैरे त्यामध्ये मोडतात. त्यांनी अनेक वेळा आठवण करून दिली, पण तरीसुद्धा अधिकारी वर्ग ते मिनिट्स काढत नव्हता. अजितदादा पवार यांच्यावर मोठ्या प्रकारचा दबाव असल्याची एक भूमिका जी आहे, एक माहिती जी आहे ती येत होती आणि अशा परिस्थितीमध्ये हा GR काढण्यात आला नाही. मग शेवटी जाऊन तो GR निघाला. मग हे कधीची गोष्ट आहे? ही मराठा आरक्षण रद्द होण्यापूर्वीची गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम चालवताना सर्वांचे अधिकार अबाधित राहतील असा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यानुसार हे महाविकास आघाडीचं सरकार चाललं पाहिजे. हे असं असताना महाविकास आघाडीने मागासवर्गीयांचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय केला. 2004 साली राज्य सरकारने सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी पदोन्नतीमध्ये प्रमोशनमध्ये आरक्षण अशा प्रकारची भूमिका घेतली होती. कारण एकदा तुम्ही आरक्षण घेतलं तर एखादा कर्मचारी जॉईन झाला तर त्याचे GR जाणीवपूर्वक खराब केले जातात. त्यांचा GR एवढा चांगला ठेवला जात नाही की त्याला प्रमोशन मिळू शकेल. अशा प्रकारची अनेक सोशल ज्या अडथळे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यावर स्टडी झाली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला राज्यांना अधिकार आहेत की प्रमोशनमध्ये आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं. विजय घोगरे म्हणजे 2017ला विजय घोगरे यांनी आव्हान दिलं होतं राज्य सरकारच्या या निर्णयाला. त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने सर्व स्टॅटिस्टिक्स पाहून मागासवर्गीयांना प्रमोशन देण्याचे अधिकार तुम्हाला आहेत अशा प्रकारचे निर्णय दिले होते. त्या निर्णयानुसारच महाविकास आघाडीने GR काढला होता. मागच्या 3 महिन्यापूर्वी GR काढला होता आणि या GRमध्ये 33% आरक्षण जे आहे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, त्यांना आरक्षण दिलं जाईल. पण त्यानंतर पुन्हा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं मान्य केलेलं असताना पुन्हा जेव्हा मिनिट्स तयार व्हायचे होते तेव्हा या मिनिट्समध्ये प्रमोशनमध्ये आरक्षण देताना मागासवर्गीयांना कसं आरक्षण मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद केली. त्या संदर्भात हरिभाऊ राठोड असतील, नितीन राऊत असतील, वर्षा गायकवाड असतील, KC पाडवी असतील यांनी सरकारकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली आपली नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर नितीन राऊत यांनी म्हटलं होतं की अजितदादा पवार यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करू शकता अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यांनी उद्वेगाने हे वक्तव्य केलं होतं. कारण एवढ्या वेळा बैठका होऊन जे अधिकारी आहेत जे या प्रकारचा GR काढतात ते शब्दांचा शब्दछल करून मागासवर्गीयांना आरक्षण कसं मिळणार नाही, मागासवर्गीय आरक्षण कसं दूर राहील या संदर्भाची भूमिका घेत आहेत अशी तक्रार नितीन राऊत यांनी केली होती. आता त्यानंतरही GR निघाला. GR निघाल्यानंतर पुन्हा एकदा त्या GRमध्ये दुरुस्ती झाली आणि आता 2 दिवसांपूर्वी जे सरकारने GR काढलेला आहे त्याच्यामध्ये 33% आरक्षण जे आहे ते राखीव जे ठेवलं होतं 2017 रोजी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना, म्हणजे इतर जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रमोशन देऊ शकता, पण मागासवर्गीयांचं राखीव जे 33% राखीव आरक्षण आहे त्याला स्थगिती दिली होती. त्याला कोणी हात लावू नका अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला होता. आता त्याही 33% सरळसकट सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे आरक्षण द्यावं अशा प्रकारचा GR 2 दिवसापूर्वी काढलेला आहे. आता हा सगळा गोंधळ आहे. म्हणजे मंत्री जे एक बोलत आहेत, अजितदादांनी म्हटलं होतं की मागासवर्गीयांच्या संदर्भात एक समिती गठीत झालेली आहे, ती कर्नाटकच्या धर्तीवर आरक्षण दिलं जात आहे, मागासवर्गीयांचं आरक्षण दिलं जात आहे, त्यानुसार ही कारवाई होईल. पण ती कारवाई झालीच नाही. उलट पक्षी महाविकास आघाडीने मागासवर्गीयांचं आरक्षण 2 दिवसापूर्वी GR काढून रद्द केलेलं आहे. या सगळ्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलं आहे किंवा काय त्यांनी ट्विट केलं हे तुम्हाला मी दाखवतो. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते.
हे प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन GR द्वारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या जातीवादी भूमिकेचा जाहीर निषेध करतो. मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकार आता मागासवर्गीयांचे बळी देत आहे. हे झालं प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट. आता आणखी एक नेते आहेत मागासवर्गीयांचे, जे आपल्याला मागासवर्गीय समजतात, रामदास आठवले. ते केंद्रातील सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी काय म्हटलं ते बघा. तुम्हाला मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलं आहे. आणि हे सगळे जे आहेत आणखी ते खाली असं म्हणतात, याबाबतच्या उपसमितीने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमध्ये 33% आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. 33% आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी त्वरित मागे घ्यावा, या मागणीचे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवले. आता हे आहेत रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते, आणि अनेक वर्ष चळवळीमध्ये आहेत. मागासवर्गीयांचे प्रश्न ते मांडत असतात. पण हे केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. जर मागासवर्गीयांचं हित त्यांना पाहायचं असेल तर त्यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असतं, नरेंद्र मोदींना बैठक लावायला सांगितली असती. पण त्यांनी असं न करता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक पाहायला मिळतं आहे की ही मागासवर्गीयाचं आरक्षण असो, मराठा समाजाचं आरक्षण असो किंवा धनगर समाजाचं आरक्षण असो, राजकारणी आरक्षणाच्या बाबतीत बिलकुल गांभीर्याने जाताना पाहायला मिळत नाहीत. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं, ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल की नाही टिकेल याची चिंता त्यांना नव्हती, म्हणजे भाजपला नव्हती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जो तुमचा गायकवाड समितीचा अहवाल आहे तो तुम्ही केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या त्याला इन्क्लूड केलेला आहे का किंवा त्याची मान्यता आहे का. तर ही जी भूमिका आहे ही सरकारने घ्यायला पाहिजे. म्हणजे एखाद्या समाजाविषयी एखादा प्रश्न बिकट निर्माण झाला असेल किंवा त्याविषयी वातावरण दूषित होत असेल, असंतोष असेल, तर त्या संदर्भात अत्यंत गांभीर्याने सरकारने काम केलं पाहिजे, राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. पण भाजपच्या सरकारनेही ना केंद्र सरकारला सांगितलं ना केंद्रीय मागास आयोगाला सांगितलं की गायकवाड समिती आम्ही नेमलेली आहे, त्याला तुमची मान्यता द्या म्हणून. त्या भाजपने राजकारण केलं. आता महाविकास आघाडी जी आहे, म्हणजे एकीकडे ज्या समितीचे अध्यक्ष अजितदादा आहेत त्या समितीमध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, ही सगळी धनंजय मुंडे, ही सगळी बडी नेते मंडळी आहेत. पण या सर्वांचं अजितदादा पवार यांच्यापुढे काही चालत नाही. नाना पटोले यांनी म्हटलं होतं की कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे त्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यानुसारच सरकार चाललं पाहिजे. नितीन राऊत यांनीही म्हटलं होतं. पण आता नितीन राऊत यांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. वर्षा गायकवाड यांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा प्रतिक्रिया दिलेली नाहीत. नाना पटोले यांनी हे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांनीही कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. अजितदादांनी किंवा त्यांच्या समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात किंवा निर्णयावर विरोधात म्हणण्यापेक्षा आपलं जे मत असतं ते त्यांनी व्यक्त केलेलं नाही. त्यामुळे मागासवर्गीय समाज विचार करतो आहे की काँग्रेस एकीकडे मागासवर्गीय अनुसूचित जाती असतील, भटके विमुक्त जाती असतील, OBC असतील, मराठा असतील यांच्याविषयी विचार करतो. पण प्रत्यक्षात राजकारण करताना, सत्ता टिकवताना, खुर्ची टिकवताना मात्र राजकारणाशिवाय काही होत नाही, अशा प्रकारचं चित्र सगळ्यांना पाहायला मिळते. एकूणच सरकार हे अत्यंत गंभीरपणे काम करत असलं पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे काय करतात, हे स्वतः कायदे बनवत नाही. यांना कायदे बनवण्याचा अधिकार नाही आहे. पण कायद्याने एखादी गोष्ट होत आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाला आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जे आहे ते एव्हिडन्स, कायदा, पुरावा
यानुसार चालत असतं. त्यामुळे मराठा आरक्षण टिकवायचं असतं तर भाजपने हे सगळं पूर्ण केलं असतं. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण जर टिकवायचं असतं तर त्यांनी ते सगळं पूर्ण केलं असतं. नुसती आश्वासने देणं आणि लोकांना प्रचार सभांमध्ये सांगणं यामध्ये फरक आहे. आणि प्रत्यक्षात एखादी गोष्ट टिकवायची असते, कायद्याच्या स्वरूपात ती बदलायची असते, त्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागतो आणि हा अभ्यास करताना कुठल्याही प्रकारचं सरकार पाहायला मिळत नाही, हे या निकालांनी स्पष्ट होते. मागासवर्गीयांचं आरक्षण, पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करणं असेल, मराठा समाजातील आरक्षण रद्द करणं असेल अथवा धनगर समाजाला आरक्षण न मिळणं हे सुद्धा असेल, या सगळ्या संदर्भात राजकारणी आपलं काम करतायत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मागासवर्गीय समाज असेल, मराठा समाज असेल, जो गरीब मराठा आहे तो समाज असेल, धनगर समाज असेल, इतर अनेक प्रश्न आरक्षणाचे आहेत, ते मात्र या राजकारण्यांकडे पाहून आपली मतं जी आहेत ती निवडणुकीच्या वेळेला मताच्या पेटीत टाकत असतात, या आशेने की आपलं काहीतरी भलं होईल, आपल्या तरुणांचं, आपल्या समाजाचं काहीतरी भलं होईल. पण त्याचं पुढे त्याचं पूर्णपणे अंमलबजावणी जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही. मी तेच सांगतो, आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्रावर अनेक शोषित वंचित घटकांच्या बातम्या दाखवल्या जातात. अनेक विविध विषयांवर विश्लेषण केलं जातं. अनेक गोष्टींवर जी चर्चा होत नाही ती चर्चा देशहितासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी, जो शेवटच्या थरापर्यंत नागरिक आहेत त्यांच्या हितासाठी, त्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी चर्चा घडवून आणल्या जातात. मॅक्स महाराष्ट्र तुम्ही रेग्युलर पाहत चला आणि आपल्या मित्रांनाही, नातेवाईकांनाही मॅक्स महाराष्ट्र तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुक पेज असेल, यूट्यूब पेज असेल, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर बिलकुल मॅक्स महाराष्ट्र सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कळवू शकता. आणखी एक महत्त्वाचं, मॅक्स महाराष्ट्र हे तुमचं सामान्यांचा आवाज आहे. याच्यासाठी तुम्ही आर्थिक मदतही करू शकता. तुमच्या स्वहस्ते जी काही आर्थिक मदत तुम्हाला करायची असेल, आमचं अधिकृत अकाउंट नंबर जे आहे त्याच्यावर तुम्ही मदत करू शकता. मी तेच सांगतो, आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.